लास्ट सेशनमध्ये आपण काय बघितलं की बेसिक क्वेरीज क्रिएट कसा टेबल करायचा, टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट कशा करायच्या आणि वेअर क्लॉज का यूज करतात की जर तुम्हाला टेबलमधल्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूज डिस्प्ले करायच्या असतील तर त्या केसमध्ये आपली कंडिशन येते, म्हणजे तुम्हाला फिल्टर अप्लाय करायचा असतो. तसंच फिल्टरिंगसाठी आपण काय यूज करतो, वेअर क्लॉज. बऱ्याचशा रिलेटेड कालच्या सेशनमध्ये म्हणजे प्रिव्हियस सेशन्समध्ये आपण हे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट सेम टेबल आहे जो आपण काल केलेला आहे, लास्ट सेशनमध्ये केलेला आहे. तोच डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, डेझिग्नेशन 1 to मेनी रिलेशनशिप आहे. त्यामुळे 1ची की कशामध्ये येणार आहे, मेनीच्या टेबलमध्ये येणार आहे. म्हणजे ही DNO इथे काय झाली, फॉरेन की, आणि इथे ही DNO काय आहे तुमची, प्रायमरी की. बरोबर आहे. टेबल कसे क्रिएट करायचं याचा सिंटॅक्स वगैरे आपण प्रिव्हियस सेशनमध्ये सगळं रन करून बघितलेलं आहे. आता पुढे डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हू लिव्ह इन पुणे सिटी. पुणे सिटी म्हणजे कुठले आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत नेम, की जो एम्प्लॉई कुठे राहतो, पुणे सिटीमध्ये राहतो आणि त्याचं डेझिग्नेशन काय आहे, प्रोग्राम. म्हणजे इथे तुम्हाला टेबल कुठला टेबल लागणार आहे, एम्प्लॉई. कंडिशन म्हणजे तुम्हाला डिस्प्ले काय करायचं आहे, एम्प्लॉईचं नेम. कंडिशन हू लिव्ह इन पुणे सिटी म्हणजे कंडिशन सिटीवरती आहे अँड डेझिग्नेशन इज मॅनेजर. ते तुम्हाला हे लागणार आहे. आता प्रॉपर आपण विचार करून करतो बरं का. म्हणजे तुम्हाला आता काय काय लागतं आहे, एम्प्लॉई नेम लागतं आहे, डेझिग्नेशन लागतं आहे आणि सॅलरी लागते. मग हे तिन्ही ॲट्रिब्यूट एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या टेबलमध्ये आहेत, एकाच टेबलमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रॉम नंतर एकच टेबल सिलेक्ट करावा लागतो. कळालं इथपर्यंत. मग आता इथे आपली क्वेरी कशी येईल, सिलेक्ट ई नेम फ्रॉम एम्प्लॉई. त्याच्यानंतर कंडिशन कशावरती आहे, सिटीवरती, म्हणून वेअर सिटी इज इक्वल टू पुणे. कसंही लिहिलं तरी चालेल ना. आणि दुसरी कंडिशन काय म्हणजे, आणि पण ह्या दोन्ही कंडिशन कंपल्सरी आहेत का, पुणे सिटीमधला पण पाहिजे आणि डेझिग्नेशन मॅनेजर पण पाहिजे, म्हणजे दोन्ही कंडिशन कंपल्सरी आहेत. म्हणजे इथे आपण काय यूज करणार आहे, A&D अँड लॉजिकल अँड डेझिग्नेशन इज इक्वल टू प्रोग्रामर. मॅनेजर काय आहे, प्रोग्रामर. कळालं का, समजलं. म्हणजे वेअर आपण एकदाच लिहिलं आणि एकापेक्षा जास्त कंडिशन आहेत त्या कंबाईन करायच्यात म्हणून आपण काय यूज केलं, अँड यूज केलेलं आहे. आल्या लक्षात, समजलं. लगेच आता आपण ही क्वेरी रन करून बघायचे. SQL प्लस ओपन करते मी इथं. ओरॅकलचं सेटअप केलेलं आहे मी ऑलरेडी. सिस्टीम, पासवर्ड पण मी सिस्टीमच ठेवलेला आहे. SQL प्रॉम्प्ट आला. आपले आधीचे टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहेत. जर तुमच्याकडे टेबल क्रिएटेड नसेल तर टेबल क्रिएट करून त्यामध्ये व्हॅल्यू आधी इन्सर्ट केल्या पाहिजेत. सिलेक्ट काय, ई नेम फ्रॉम EMP वेअर सिटी इज इक्वल टू पुणे. स्ट्रिंग असेल तर ती सिंगल कोटमध्ये टाकायची. अँड डेझिग्नेशन इज इक्वल टू प्रोग्रामर. म्हणजे दोन्ही कंडिशन जिथे सॅटिस्फाय होईल, नो रो सिलेक्टेड. ते आपण इथे चेक पण करून बघू, असा कुठला एम्प्लॉई आहे का की जो पुणे सिटीमध्ये राहतोय आणि त्याचं डेझिग्नेशन काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. सिलेक्ट स्टार आपण ऑलरेडी क्रिएट केले होते. EMP's नावाचा टेबल होता ना आपला. नो रो सिलेक्टेड. मग टेबल तर एक्झिस्टिंग दाखवतो. मग ठीक आहे, मी इन्सर्ट करून बघते. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 1 सॅलरी होती ना, त्यानंतर 30,000, त्यानंतर डेझिग्नेशन प्रोग्रामर सिटी पुणे, डिपार्टमेंट नंबर 1. इन्सर्ट इनटू कन्स्ट्रेंट पॅरेंट की इज नॉट प्रेझेंट. म्हणजे इथे पॅरेंट की इज नॉट फाउंड म्हणजे ही जी की आहे ती फाउंड होत नाही आहे. म्हणजे आता कधी कधी बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जे आता टेबलमध्ये टेबलचं स्ट्रक्चर राहतं पण टेबलमध्ये इन्सर्ट केलेल्या व्हॅल्यू तुमच्या सगळ्या सिलेक्टेड राहत नाहीत. मग त्या केसमध्ये तुम्ही असं करू शकता की तुम्ही ज्या काही क्वेरीज करता त्या सगळ्या क्वेरीज नोटपॅडमध्ये टाईप करायच्या आणि नंतर त्या सेव्ह करून ठेवायच्या तुमच्या लॅपटॉपवरती किंवा
तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये जिथे तुम्ही त्या पी सीवरती बसता त्या पी सीवरती आणि रन करताना फक्त त्या क्वेरीज नंतर परत एकदा ती कमांड देऊन रन करायची. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला टाईप करत बसायची गरज नाही आहे. म्हणजे इथे मी काय करते, इथे मी नोटपॅड प्लस प्लस ओपन करते. तुमच्या ह्याच्यामध्ये असेल नोटपॅड प्लस प्लस किंवा साधं नोटपॅड असेल तरी पण चालेल. याच्यामुळे काय होणार आहे ते सांगते. ज्या तुमच्या क्वेरीज आहेत त्या सेव्ह राहतील एका ठिकाणी. मग आता मी म्हटलं की इथे आधी मला इन्सर्ट इनटू कुठला टेबल, डिपार्टमेंटमध्ये आधी इन्सर्ट करावे लागतील. 1 CS आणि लोकेशन पुणे, कळतं आहे. आणि ही इथून क्वेरी कॉपी केली, इथे आले, ही क्वेरी मी पेस्ट केली कंट्रोल घेऊन. काय राहिलं सिंटॅक्स, काय व्हॅल्यूज ना. प्रत्येकाच्या सिस्टीमला असं होतं असं नाही. 1 रो क्रिएटेड, त्याच्यानंतर जर आता इथे मी गेली तर ह्यामध्ये 1 रो सिलेक्टेड. मग हे पण जे आहे ते इथून पण मला कॉपी करता येणार आहे. हे कॉपी केलेलं मी इथे पेस्ट करू शकते. असं तुम्ही 2-4 एम्प्लॉई आहेत आणि इथे आपण इन्सर्ट करून ठेवू का, कारण की मला लागणार आहे. मी आता परत जे इन्सर्ट इनटू कुठल्या टेबलमध्ये करायचं आहे, डिपार्टमेंट, व्हॅल्यूज 2 मॅथ्स मुंबई. तुम्ही कशामध्येही करा हे चालेल. आणि ही फाईल एका वेगळ्या लोकेशनला काय करायची, स्टोअर करून ठेवायची. इथे मी 2 रेकॉर्ड्स डिपार्टमेंटचे इन्सर्ट केले आणि हे 2-3 व्हॅल्यूज कुठल्या इन्सर्ट करते. इथे मी इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 2, इथे काही मी नाव टाकते, इथे प्रिया, काही तुम्ही नाव टाकू शकता. हां, सॅलरी इथे टाकते 40,000, टेस्टर. आता मला व्हॅल्यूज काय इन्सर्ट करायला लागतील, कारण की त्याशिवाय माझ्या कुठल्याही क्वेरीचं आउटपुटच येणार नाही. हे लक्षात आलं का तुम्हाला. आणि ही 2 नंबरच्या डिपार्टमेंटमध्ये काम करते. माझ्याकडे 2च डिपार्टमेंट आहेत. मी 3 नंबरचं डिपार्टमेंट टाकलं तरी ते चालेल का. त्यानंतर सेम अजून एक रेकॉर्ड मी इथे इन्सर्ट करते. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई 3, प्रायमरी की आपल्याला ठेवायचे 43,000. इथे पण मी लिहिते प्रोग्रामर पुणे. मग आता म्हणजे किती व्हॅल्यूज आला इथे 3. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आता तुम्हाला एम्प्लॉई टेबलमध्ये 3 व्हॅल्यू दिसतात बघा, कळतं आहे. मग आता ही जी आपली क्वेरी आहे, मग अशी जी आपण क्वेरी रन केली होती त्या क्वेरीचं आउटपुट येईल का आता, मग येईल. ती क्वेरीचं बघते ऑलरेडी इथे टाईप केलेली आहे का, अप अँड डाऊन. हां, आलं का. किती एम्प्लॉई आहेत पुणे सिटीमधले, 2 यायला पाहिजे, पुणे सिटी आणि प्रोग्रामर. पुणे सिटी आणि प्रोग्रामर. इथं पुणे सिटीमध्ये टेस्टर आहे, मग प्रिया नाही येणार, हर्ष आणि कोण येणार, प्रिया. पण इथे काय आलं आहे, रियाच आले. हर्ष का नाही आला, हर्ष यायला पाहिजे ना. सिटी इज इक्वल टू पुणे. प्रोग्रामरचं स्पेलिंग आणि इथल्या प्रोग्रामरचं स्पेलिंग बरोबर आहे का एकदा बघायचं. इथे डबल एम ट्रिपल एम झालं आहे बघा टाईप करताना चुकून, म्हणून ते मॅच झालं नाही. कळतं आहे का. म्हणजे हे जर मी डिलीट करून परत एकदा केलं तर होऊन जाईल. समजलं इथपर्यंत, कळालं आहे. आता हे मला जर चेंज करायचं आहे तर माझं प्रोग्रामरचं स्पेलिंग चुकलं आहे, हे मला चेंज करायचं आहे, तर मी त्या केसमध्ये काय करू शकते, अपडेट टेबलचं नाव कुठल्या टेबलमध्ये चेंजेस करायचे आहेत, एम्प्लॉई सेट. काय सेट करायचं आहे, चेंज काय करायचं आहे की डेझिग्नेशन इज इक्वल टू प्रोग्रामर. कोणाचं करायचं आहे तर ते लिहिणार मी इथं वेअर, हा जो आहे एम्प्लॉई नंबर, हर्षचा एम्प्लॉई नंबर काय 1. कळालं का, कळालं हर्ष. कसं केलं आपण 1 रो अपडेटेड. आणि आता मग ही माझी चेंज झाली, इथे दिली आता तो झालं का आता हर्ष आणि
समजलं. म्हणजे जर तुम्हाला टेबलमध्ये काही व्हॅल्यू चेंज करायचा आहे, मोबाईल नंबर म्हणजे चेंज करायचा आहे किंवा तुम्हाला सिटी चेंज करायचं आहे, ॲड्रेस चेंज करायचा, तुम्ही कुठली क्वेरी यूज करणार? अपडेट टेबलचं नाव जे चेंज करायचं त्याच्या आधी लिहायचं सेट आणि कोणाचं करायचं ते वेअर क्लॉजमध्ये. समजलं आहे? कळालं आहे? ह्या आपण बेसिक व्हॅल्यूज आता इन्सर्ट करून घेतलेल्या आहेत. आता पुढे डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हू वर्क इन CS डिपार्टमेंट. हू वर्क इन CS डिपार्टमेंट म्हणजे CS डिपार्टमेंटमध्ये जे काम करतात त्यांची नावं मला काय करायची तिथे डिस्प्ले करायची आहे. आता माझ्याकडे CS डिपार्टमेंट आहे का? इथे मी कुठले कुठले डिपार्टमेंट इन्सर्ट केलेले आहेत? CS आहे, पण CS डिपार्टमेंटमध्ये काम करणारा माझ्याकडे एकच एम्प्लॉई आहे. अजून एक एम्प्लॉई मी इथे इन्सर्ट करते. 4 प्रोग्रामर आणि डिपार्टमेंट कुठलं? CS. म्हणजे ज्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत त्या टेबलमध्ये काय आहेत? इन्सर्टेड आहेत. इथं फक्त मी कॉपी करून घ्या ठेवते. आता मग क्वेरी कशी करणार सांगा? सिलेक्ट. आता जर मी अशी नॉर्मल क्वेरी केली कुठली? हां सांगा. हां फ्रॉम एम्प्लॉई सिलेक्ट ई नेम फ्रॉम एम्प्लॉई DPT वर वेअर डी नेम इज इक्वल टू CS. बरोबर. हां तर मी जर एवढीच क्वेरी लिहिली तर CS डिपार्टमेंटमध्ये आता काम करणारे किती एम्प्लॉई आहेत? 2 एम्प्लॉई आहेत. बरोबर ना? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई दाखवते तुम्हाला आधी मी एम्प्लॉईज. तर इथे CS डिपार्टमेंटचं नाव आहे 1 डिपार्टमेंटमध्ये काम करणारे किती एम्प्लॉई आहेत? 2 एम्प्लॉई आहेत. तर ते 2 एम्प्लॉई मला इथे डिस्प्ले झाले पाहिजेत. बरोबर आहे. तर 2 एम्प्लॉई इथे हे काव्य आणि कोण आहे? हर्ष. हे 2 एम्प्लॉई मला डिस्प्ले झाले पाहिजे. 2 एम्प्लॉई आता डिस्प्ले होतात की नेहमी बघूयात आपण. सिलेक्ट काय? ई नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर काय? डी नेम इज इक्वल टू CS. बरोबर आहे. काय एरर आली? हां इथे डी नेम एक्झिस्ट नाही आहे म्हणून मी इथं टेबल घेतला. डिपार्टमेंट पण एक टेबल घेतला DEPT. तर बघा इथे तुम्ही जो नीट बघितलं तर मला सगळ्याच व्हॅल्यू आल्या. हर्ष, प्रिया, रिया, काव्या. म्हणजे मला जे हवं आहे रेकॉर्ड ते आलं आहे का? नाही. का आलं नाही आहे? त्याचं रिझन आहे. इथे आपल्याला लागणारे कुठले कुठले ॲट्रिब्यूट आहेत? आपल्याला काय काय लागतं आहे? डिस्प्ले एम्प्लॉई नेम. म्हणजे आपल्याला कुठला कुठला ॲट्रिब्यूट लागणार आहे? तर आपल्याला लागणार आहे इथे एम्प्लॉई नेम. म्हणजे काय लागणार आहे? ई नेम. हे आधीचं रफ करून टाकते. मला काय काय लागणार आहे? एक ई नेम लागणार आहे आणि एक लागणार आहे डिपार्टमेंट नेम. कधी क्वेरी फायर करताना टेबल बघायचे. टेबलमधले कॉलम्स बघायचे कुठल्या टेबल. मग हे जे 2 टेबल लागत आहेत हे 2 जे कॉलम्स लागत आहेत ते एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या? वेगवेगळ्या. म्हणजे आधीच्या क्वेश्चनमध्ये काय लागत होतं आपल्याला? CT आणि डेझिग्नेशन आणि ई नेम हे तिन्ही एकाच टेबलमध्ये होते त्यामुळे आपण एकच टेबल सिलेक्ट केला. पण आता आपल्याला लागतं आहे ई नेम आणि डिपार्टमेंट नेम. हे लागणारे दोन्ही कॉलम वेगवेगळ्या टेबलमध्ये आहेत. जर वेगवेगळ्या टेबलमध्ये असेल तर तुम्हाला जॉईन करावे लागतात. मग ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? DNO. म्हणजे ह्याच्यानंतर जेव्हा तुमच्या इथे फ्रॉम नंतर एकापेक्षा जास्त टेबल येतात तेव्हा तुम्हाला इथे जॉईन करावं लागतं. अँड आपण लिहिणार दोघांमध्ये कॉमन काय आहे? DNO. म्हणून मी इथे काय लिहिणार? एम्प्लॉई डॉट DNO इज इक्वल टू डिपार्टमेंट डॉट DNO. समजलं? कळालं? ह्याला आपण म्हणतो जॉईनची क्वेरी. कुठली क्वेरी? जॉईन. म्हणजे जो कॉमन ॲट्रिब्यूट आहे तो आपण काय करतो? मॅच करतो. जर तुम्ही फक्त असं लिहिलं DNO इज इक्वल टू DNO तर एरर येईल ना. कंपायलरला कळणार नाही DNO कुठला? ह्याच्यातला का ह्याच्यातला? कारण की तुम्ही फ्रॉम नंतर दोन्ही टेबल घेतलेले तिथे. म्हणून आपण काय लिहितो त्याला डिस्टिंक्ट करण्यासाठी आपण कुठल्या टेबलमधला? एम्प्लॉईमधला DNO आणि डिपार्टमेंटमधला DNO मॅच करतो. कळालं? मग आता ह्याच क्वेरीच्या पुढे मी इथे जॉईन लिहिलं अँड एम्प्लॉई डॉट DNO इज इक्वल टू काय? DNO. आता आलं का बरोबर? हर्ष आणि काव्य तेच याला. समजलं आहे? कळालं आहे? आता पुढे डिस्प्ले
नेम ऑफ एम्प्लॉई हू वर्किंग सिटी अँड लिव्हिंग सिटी सेम. म्हणजे आता काय लागणार आहे सांगा. म्हणजे असे एम्प्लॉई डिस्प्ले करायचे जे एकाच सिटीमध्येच राहतात आणि त्याच सिटीमध्ये काम करतात. म्हणजे कुठले ॲट्रिब्यूट लागणार आहेत तुम्हाला. ई नेम बरोबर, लोकेशन आणि सिटी बरोबर आहे. माझ्या वर्किंग सिटी आणि लिव्हिंग सिटी एकच पाहिजे. म्हणजे जे लोकेशन आहे आणि तीच पण काय पाहिजे, सिटी पाहिजे. म्हणजे आता मला कुठले कुठले ॲट्रिब्यूट लागत आहेत, लोकेशन, ई नेम आणि सिटी. हे तिन्ही एकाच टेबलमध्ये आहेत का, नाही. म्हणजे इथे तुम्हाला परत काय यूज करावं लागेल, जॉईंट यूज करावा लागेल. म्हणजे क्वेरी कशी येईल, सिलेक्ट ई नेम फ्रॉम. म्हणजे मी डिरेक्टली ब्लँकली क्वेरी लिहित नाही, हे कळालं का. मी क्वेरी लिहायच्या आधी लागणारे कॉलम्स कुठल्या टेबलमध्ये हे आधी चेक करते. वेअर सिटी इज इक्वल टू लोकेशन अँड एम्प्लॉई डॉट DNO इज इक्वल टू डिपार्टमेंट डॉट DNO. तुम्ही जरी असं मॅच केलं डिपार्टमेंट डॉट DNO इज इक्वल टू एम्प्लॉई डॉट DNO तरी चालेल. हे कसंही मॅचिंग केलं तरी पण चालणार आहे. हर्ष आणि काव्य सेम तसंच असेल बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आउटपुट बरोबर आलेलं आहे. कारण की पुणेचे सगळे एम्प्लॉई आहेत आणि तिथला पण एम्प्लॉई पुणेचा. कारण की मॅथ्स डिपार्टमेंटचा सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डिपार्टमेंट. इथे माझ्याकडे CS डिपार्टमेंट आहे पुणे सिटीमध्ये आणि मुंबई. सगळे एम्प्लॉई मला पुणे सिटीमधलेच आहेत बरोबर आहे. आणि जे 1 नंबरच्या एम्प्लॉय डिपार्टमेंटमध्ये काम करतात तेच येणार आहेत बरोबर. कारण की 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये काम करण्याची सिटी पुणे आहे आणि इकडे काय आहे, मुंबई. त्यामुळे ते मॅच होणार आहेत का, कळालं आहे, समजलं आहे. आता नेक्स्ट पार्ट, ॲग्रिगेट फंक्शन्स. कुठला, ॲग्रिगेट फंक्शन. ॲग्रिगेट फंक्शन कायसाठी यूज करतात. आता आपल्याकडे एक टेबल आहे. त्या टेबलमध्ये आपल्याकडे मल्टिपल कॉलम्स असतील बरोबर आहे ना. एम्प्लॉई नेम असेल, सॅलरी असेल, त्यानंतर डेझिग्नेशन असेल, असे माझ्याकडे वेगवेगळे कॉलम्स आहेत. एम्प्लॉई नेम आहे बरोबर आहे. मला किती नंबर ऑफ एम्प्लॉई हे काउंट करायचं आहे. मग त्या केसमध्ये मी काउंट हे फंक्शन यूज करते. माझ्याकडे आता त्यानंतर माझ्याकडे ही सॅलरी आहे. मग मला मॅक्झिमम सॅलरी कुठली आहे शोधायचं आहे. म्हणजे प्रत्येक कॉलममधली किंवा कुठल्याही एखाद्या कॉलममधली मला मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे, कुठल्या एकदा कॉलममध्ये मला मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. मग त्या केसमध्ये मी काय यूज करणार आहे, ॲग्रिगेट फंक्शन. त्या केसमध्ये मी काय यूज करणार आहे, ॲग्रिगेट फंक्शन. कळालं का. कुठले ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत. आता हे आपल्याला ॲग्रिगेट फंक्शन जेव्हा तुम्ही RDBMSमध्ये फंक्शन हा टॉपिक शिकता तेव्हा लागणार. कळालं. जेव्हा तुम्ही RDBMSमध्ये कुठला टॉपिक शिकणार आहे, फंक्शन, तेव्हा तुम्हाला हे लागणार आहे. मग आता कुठले ॲग्रिगेट फंक्शन आहेत, मीन, मॅक्स, काउंट. म्हणजे इथे आपल्याला ज्या कॉलममधली मिनिमम व्हॅल्यू पाहिजे त्या कॉलमचं नाव पास करायचं. मग तुम्हाला तिथे मीन फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करेल, मिनिमम व्हॅल्यू. मॅक्स फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करेल, मॅक्झिमम व्हॅल्यू. काउंट फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करेल, काउंट नंबर ऑफ व्हॅल्यूज, त्याच्यानंतर सम फंक्शन तुम्हाला कंप्लीट जो कॉलम आहे त्याची ॲडिशन करून देईल. आणि ॲव्हरेज जे फंक्शन आहे त्या कंप्लीट कॉलममधली जे काही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, म्हणजे टोटल 10 व्हॅल्यूज आहेत, 10 व्हॅल्यूजची ॲडिशन होईल आणि डिवाइड बाय 10 होईल. म्हणजे त्या कंप्लीट कॉलमचं तुम्हाला ॲव्हरेज होईल. समजलं. सिंटॅक्स काय बघा ह्याचा, सिंटॅक्स काय, सिलेक्ट फंक्शन नेम कॉलम फ्रॉम टेबल. आणि जर कंडिशन असेल तर कंडिशन. आता बघा, डिस्प्ले मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. म्हणजे आपल्याला कमी सॅलरी आपल्याला डिस्प्ले करायची. मग कसं करणार, सिलेक्ट मीन सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. एवढं सोपं आहे. आता तुम्हाला ह्याच्यावेळी सांगितलं डिस्प्ले मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा डिस्प्ले मॅक्झिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई फ्रॉम पुणे सिटी. म्हणजे पुणे सिटीमधले जे एम्प्लॉई त्यातली मॅक्झिमम सॅलरी सांगायची. आता डिस्प्ले मिनिमम सॅलरी म्हणजे फक्त दिले इथे मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. तर माझ्याकडे इथे हे एम्प्लॉई डिस्प्ले झाले बरोबर आहे. तर ह्याच्यामधली मिनिमम सॅलरी कुठली आहे,
30,000 डिस्प्ले काय होईल मला 30,000 कंप्लीट टेबलमधली मिनिमम व्हॅल्यू मिनिमम सॅलरी. सिलेक्ट मीन सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. झालं का 30,000 डिस्प्ले इकडे कळालं आहे. आता जर मला पुणे सिटीमध्ये जे एम्प्लॉई राहतात पुणे सिटीमध्ये म्हणजे कोण आहे हर्षे प्रियाय रियाय सगळेच पुणे सिटीमधलेच एम्प्लॉई बहुतेक आपले हे चारही पुणेमधले त्याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू मला डिस्प्ले होईल. मग आता कसं करणार मग सिलेक्ट मॅक्स सॅलरी मॅक्झिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई कुठल्या सिटीमधली पुणे सिटीमधली इथे कंडिशन आहे वेअर काय लिहिणार सिटी इज इक्वल टू पुणे. कळालं समजलं. त्यानंतर डिस्प्ले टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉई हू वर्किंग ॲज मॅनेजर. कशी येणार सांगा मग क्वेरी ही. हां इथे काय येणार सिलेक्ट हां सिलेक्ट. आता लागणारे मला ॲट्रिब्यूट कुठले आहेत हे पण आधी आपण लगेच बघूयात. हा टेबल जो आहे तो इथे मी कॉपी करून घेते. प्रत्येक वेळेस आपल्याला स्क्रोल करायची गरज नाही पडली पाहिजे. इथे कॉपी करून घेते इथे जागा आहे. ठीक आहे कुठले कुठले लागतात मला टोटल सॅलरी म्हणजे सॅलरीज लागते आणि डेझिग्नेशन लागतं आहे. लागणारे ॲट्रिब्यूट एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या कसं काय सॅलरी आणि डेझिग्नेशन एकाच टेबलमध्ये म्हणजे एकच टेबल लागेल. सिलेक्ट सम सॅलरी ॲडिशन करायचे ना सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई पण कोणाची करायची आहे वेअर डेझिग्नेशन इज इक्वल टू कळालं आहे समजलं आहे. त्यानंतर काय काउंट टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई फ्रॉम CS डिपार्टमेंट जे CS डिपार्टमेंटमध्ये जेवढे एम्प्लॉई काम करत आहेत त्याचा काउंट सांगा. तुम्हाला काय काय लागतं आहे काय काय लागतं आहे डिपार्टमेंट नेम लागणार आहे आणि एम्प्लॉई मला काउंट करायचे म्हणजे लागणारे हे दोन ॲट्रिब्यूट आहेत. हे दोन्ही ॲट्रिब्यूट एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या टेबलमध्ये आहेत कळालं का. हे लागणारे डिपार्टमेंट नेम लागणारे आणि एम्प्लॉई काउंट करायचं म्हणजे एम्प्लॉई नंबर मी काउंट करणार. मग आता हे दोन लागणारे ॲट्रिब्यूट एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या म्हणजे मला काय यूज करावं लागेल जॉईन. सिलेक्ट काउंट कोणाला काउंट करायचं आहे एम्प्लॉईला फ्रॉम कुठला टेबल आणि आणि एम्प्लॉय वेअर डी नेम इज इक्वल टू CS अँड कोण कॉमन आहे दोन्ही टेबलमध्ये का DNO अँड डिपार्टमेंट डॉट DNO इज इक्वल टू एम्प्लॉय डॉट कळालं लगेच. आता इथं आपण क्वेरी रन करून बघणार आहे. काउंट काय ENO फ्रॉम where department name is equal to काय CS and department dot DNO कळालं ॲग्रिगेट फंक्शन इज इक्वल टू एम्प्लॉय डॉट DNO आलं का समजलं आहे कळालं आहे. आता ह्या बऱ्याचदा आपल्याला हे लागतं. आता डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हॅविंग मॅक्झिमम सॅलरी म्हणजे आता इथे काय करायचं मॅक्झिमम सॅलरी. आतापर्यंत आपण मगाशी काय केलं किंवा आधी काय केलं मॅक्झिमम सॅलरी डिस्प्ले केली. आता आपल्याला बघा ना इथे तुमची मॅक्झिमम सॅलरी डिस्प्ले झाली 45,000. तर मी जरी असं लिहिलं सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई तर माझी इथं मॅक्झिमम सॅलरी डिस्प्ले होते. मला करायचं आहे का या क्वेश्चनमध्ये नेम ज्याची मॅक्झिमम सॅलरी आहे त्याचं मला नाव डिस्प्ले करायचं आहे. मग कसं करणार मग इथे सिलेक्ट ई नेम फ्रॉम EMP बरं मग सगळेच ई नेम येतील. बघ सिलेक्ट ई नेम फ्रॉम EMP सगळेच ई नेम आले. ज्याची मॅक्झिमम सॅलरी त्याचं मला एम्प्लॉई नेम हवं. मग आता काही काय म्हणतात ई नेम
कॉमा मॅक्स सॅलरी करा. मग इथे एरर येणार आहे, कारण की जेव्हा तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन वापरताय तर ॲग्रिगेट फंक्शनबरोबर तुम्हाला दुसरा ॲट्रिब्यूट वापरता येत नाही. मग कधीही तुम्हाला मिनिमम मॅक्झिममचं तुम्हाला ज्याचं मिनिमम व्हॅल्यू आहे, जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, त्याचं तुम्हाला नेम हवं आहे किंवा त्याची इन्फॉर्मेशन हवी आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला नेस्टेड क्वेरी फायर करावी लागते. म्हणजे काय की डिस्प्ले काय करायचं आहे, एम्प्लॉई नेम. डिस्प्ले काय करायचं आहे हर्ष, एम्प्लॉई नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर आता काही काहींचं म्हणणं असं लिहू आपण, वेअर सॅलरी इज इक्वल टू मॅक्स सॅलरी. पण हा मॅक्स सॅलरी लिहिता येत नाही. मग हे मॅक्स जे सिलेक्ट करायचं असतं ते सिलेक्टमध्येच होतं. मग इथे मी काय करणार, वेअर, इथे नेस्टेड क्वेरी लिहिणार, वेअर सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. ह्याला म्हणतो आपण नेस्टेड क्वेरी. एका क्वेरीमध्ये दुसरी क्वेरी. म्हणजे काय होतं की आधी तुमची मॅक्झिमम सॅलरी येते. मॅक्झिमम सॅलरी काय, आधी आतली क्वेरी फायर होणार. मॅक्झिमम सॅलरी काय आहे 45,000. मग नंतर परत एकदा क्वेरी फायर होते, सिलेक्ट ई नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज इक्वल टू 45,000. म्हणजे आधी मॅक्झिमम सॅलरी काढली आणि ज्याची मॅक्झिमम सॅलरी आहे त्या सॅलरीचा जो काही एम्प्लॉई आहे त्याचं नाव डिस्प्ले. कळालं आहे, समजलं आहे? where salary is equal to select max salary from employee. आलं का काप्या, समजलं इथपर्यंत? म्हणजे ह्या सेशनमध्ये आपण काय बघितलं की तुम्हाला जर क्वेरी फायर करायची असेल, मल्टिपल कंडिशन असेल तर अँड कसं यूज करायचं, किंवा ऑर असेल तर तुम्ही अँडच्या ऐवजी ऑर पण लिहू शकता. म्हणजे असं असेल डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हू लिव्ह इन आयदर पुणे सिटी ऑर गोवा, तर इथे मी काय करणार ऑर. कशामध्येही राहणारे चालतील बरं. किंवा आता तुम्हाला असेल की जॉईनच्या क्वेरी कशा सिलेक्ट शोधायचं कसं तिथे जॉईनची क्वेरी, हे कळालं. लागणारे कॉलम्स एकापेक्षा जास्त टेबलमध्ये असतील तर जॉईन वापरणार आणि जो कॉमन कॉलम आहे त्याला आपण इक्वल टूनी मॅच करणार. आणि महत्त्वाचा पार्ट आपण काय बघितला आहे, ॲग्रिगेट फंक्शन. कुठले कुठले ॲग्रिगेट फंक्शन आहेत, मीन, मॅक्स, सम, काउंट, ॲव्हरेज. कळालं आहे, समजलं आहे? ठीक आहे, थांबवा.